श्री स्वामी समर्थ. घरात निगेटिव्हिटी आहे खरं कळत नाही, कोणी काय बाधा केली आहे ते कळत नाही, घरात पितृदोष आहे तो कळत नाही. म्हणजे कुठलाही घरात वास्तुदोष असू देत किंवा पितृदोष असू देत किंवा निगेटिव्हिटी असू दे, कोणी काही केलेलं असू दे, सगळ्यावर एक हा पर्याय आपण करू शकतो. काय करायचं, तांब्या घ्यायचा, तो आंघोळ केल्यानंतर सकाळी पाणी भरून घ्यायचं. तुमच्या दाराच्या उजव्या बाजूनं सुरुवात करायची, पूर्ण दारामध्ये घ्यायचं, किचनमध्ये घ्यायचं, बेडरूममध्ये घ्यायचं, हॉलमध्ये घ्यायचं. बाथरूममध्ये तांब्या न्यायचा नाही. बाथरूम आणि टॉयलेट दोन्हीमध्ये आपण हा तांब्या फिरवायला न्यायचा नाही. बाकी संपूर्ण घरातनं पाणी फिरवायचं आणि तो तांब्या तसाच घेऊन अनवाणी बिन चप्पल घालता महादेव मंदिरात जावं. मग तुम्ही ते गाडीवरनं जाऊन परत तिथं जाऊन घातला तरी चालतो, तुमच्या जवळ असेल तर तुम्ही चालत जाऊ शकता. ते महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायचं, तिथं जप करायचा. पाणी घातल्यानंतर जेव्हा ते महादेवाच्या पिंडीवरून असं आपण पाणी घालतो, पाणी घातल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरून असं सुंदरीवरून खाली पडतं पाणी. तर ज्यावेळेस हे पाणी घालतो आपण आणि इथून जे पाणी पडतं ते पाणी परत तांब्यात धरायचं आणि ते पाणी घरी घेऊन यायचं. पण ज्यावेळेस पाणी आपण तिथं अभिषेक करतो त्या पाण्याचा, त्यावेळेस तिथं बसून ओम नमः शिवायचा जप 108 वेळेला करायचा. तुम्ही हे 43 दिवस करू शकता रेग्युलर, किंवा सोमवारचं करू शकता. शक्यतो 43 दिवस केला तर आपल्याला रुटीन लागून घरातलं सगळं निगेटिव्हिटी म्हणा, वास्तुदोष म्हणा, निघायला कमी बरा पडतो तो. पण तुमची इच्छा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही ते महादेवाच्या पिंडीवरचं जे पाणी असतं, अभिषेक घातलेलं तो पाणी असतो, ते आणायचं घरात, संपूर्ण घरात शिंपडायचं, दारात शिंपडायचं, घरात शिंपडायचं. तीर्थ म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता ते, किंवा एखाद्या जेवणात थोडंसं काढू शकता 5 थेंब. असं केल्यानं तुम्हाला तुमचा फरक जाणवेल. आणि बघा करून, ह्याला काय आपल्याला पैसे पडत नाही आहेत आणि करायला पाहिजे. शेवटी कष्ट आहे, त्याशिवाय आपल्याला पैसे मिळत नाही किंवा यश पण येत नाही. माझ्याकडे ज्यांना तुम्हाला उपाय हवे असतील त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव इंग्लिशमध्ये फक्त, बाकी सगळं मराठीत लिहायचं. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण, त्याच्यानंतर तुमचा प्रश्न, हे सगळं मराठीमध्ये लिहून पाठवायचं. माझा तुम्हाला फी सांगितली जाईल. फी सांगितल्यानंतर जेव्हा पे कराल तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उपाय दिले जातील. श्री स्वामी समर्थ.